नमस्कार. डिजिटल महाराष्ट्र न्यूजमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत. आज आपण बारामती तालुक्यातील सदोबाचीवाडी होळ या ठिकाणी आहोत आणि यामध्ये सदोबाचीवाडी येथील पोलीस पाटील विजय लिंबरकर यांच्या दोन्ही कन्या एक आरती लिंबरकर व पूजा लिंबरकर या जिद्द चिकाटी आणि मेहनतीच्या जोरावरती वर्दी मिळवून मुंबई पोलीसपदी विराजमान झालेले आहेत. या निमित्ताने आपण त्यांचा हा विजयी प्रवास जाणून घेणार आहोत. तर अशा प्रकारच्या मुलाखती आपण अनेकांच्या डिजिटल महाराष्ट्र न्यूज या यूट्यूब चॅनलवरती दाखवत असतो. याचा उद्देश हाच आहे की अशा मुलींच्या किंवा ज्यांनी यश मिळवले अशा ज्या गुणवंत मुली आहेत किंवा मुलं आहेत त्यांच्या मुलाखती बघून अनेकांच्या प्रेरणा उंचावतात आणि त्यांचा आत्मविश्वास तयार होतो. या हेतूने आपण अशा पद्धतीच्या मुलाखती घेतो. नमस्ते. मला पहिल्यांदा तुमचं नाव आणि गाव सांगा. माझं नाव पूजा लिंबरकर. आरती विजय लिंबरकर. बरं. मला आता सांगा तुमचं प्राथमिक आणि माध्यमिक शिक्षण कुठं झालं? माझं 1ली ते 4थी शिक्षण सदोबाच्या वाडीत झालं. नंतर 5वी ते 10वी हे आनंद विद्यालय हो. तिथून ग्रॅज्युएशन पिंपरी SMP कॉलेज. घरी कोण कोण असतं तुमचं? दादा, आई, आजी. हे पोलीस व्हायचं असं काय ठरवलं होतं का पूर्वीपासून? असं काय नव्हतं. शक्यतो घरच्यांचंच सांगणं असायचं की काहीतरी स्वतःच्या पायावर काढा म्हणून. त्यातूनच पोलीस भरती निघली. मग काय अकॅडमी वगैरे काय जॉईन केली होती? लायब्ररी होती सोमेश्वरमधली विवेकानंद पुस्तक. तिथूनच मग आता तिथं तुम्हाला कोणाचं मार्गदर्शन लागलं? सावंत सरांचं. ह्या यशामध्ये तुम्ही कोणाला श्रेय द्याल? सगळे घरचे, दादा, आई, बाकी बहिणी, शिक्षक, सावंत सर, सगळ्यात महत्वाचे सावंत सर. त्यांनी पण बरेच आम्हाला सहकार्य केले. घरच्यांनी तुम्हाला कशा पद्धतीने सपोर्ट केला? आम्ही घरी यायला मला खूप उशीर व्हायचा अभ्यास चालू असल्यामुळेही. तर दादा बऱ्यापैकी म्हणायचे की 12 वाजले तरी चालतील, 12, 1 किती पण वाजले, तुम्हाला जोपर्यंत अभ्यास होतोय तोपर्यंत करा आणि मग मला फोन करा, मी म्हटलं. बरं. आता नवीन अनेक मुलं मुली अभ्यास करत असतात, तर त्यांना काय मार्गदर्शन कराल? कशा पद्धतीने अभ्यास केला पाहिजे किंवा काय काळजी घेतली पाहिजे किंवा कशा पद्धतीने अभ्यास केला पाहिजे? तुम्हाला म्हणजे जितका अभ्यास होईल तेवढाच करा. जास्त म्हणजे असं मला घरच्यांनी फोर्स केलंय असं काय करू नका. तुम्हाला वाटतंय तुम्हाला व्हायचंय म्हणून तुम्ही करा. जास्त बळजबरीने केलेला होत नाही जास्त अभ्यास. आणि आम्ही बऱ्यापैकी डिस्कशनवरच भर दिला. ह्याच्यामध्ये मोबाईलचा वापर कितपत केला? नाही, आम्ही शक्यतो मोबाईलच वापरला नव्हता. आम्ही 6च महिने अभ्यास केला पण पूर्ण त्यातच झोकून घेतलेलं स्वतःला. बरं. आता तुम्ही इथून पुढं जे काही मुली अभ्यास करतात किंवा मुलं अभ्यास करतात त्यांना काय सल्ला थोडक्यात काय सांगाल? तुम्ही तुमच्या स्वतःसाठी काही करू नका. म्हणजे आपल्या घरच्यांची परिस्थिती, घरच्यांचा आपल्यावरती किती विश्वास आहे ते बघा आणि त्या घरच्यांच्या विश्वासाला आपण सार्थक ठरलं पाहिजे ही गोष्ट डोक्यात ठेवून किंवा आपल्या घरची परिस्थिती प्रत्येकाच्या आता पोलीस भरती करणाऱ्या प्रत्येकच मुलगा किंवा मुलगी सामान्य कुटुंबातून येते. तर प्रत्येकाला आपापल्या घरची परिस्थिती माहिती आहे. तर सर्वांनी आपल्या घरची परिस्थिती किंवा घरच्यांची आपल्याबद्दलची धडपड ही सगळं लक्षात घेऊन अभ्यास केला पाहिजे. किंवा जे काही असेल ग्राउंडवरचं कष्ट, तुम्ही रनिंग करता, अभ्यास, रात्रंदिवस जर तुम्ही फक्त पुस्तकांसोबत राहिला ना, मग भरती होणं अवघड नाही. मग पोलीस भरती निघू शकते. कशा पद्धतीने अभ्यास केला किंवा तुमचं दिवसभराचं शेड्यूल कसं असायचं काय सांगाल थोडक्यात? आम्ही सकाळी 6ला अभ्यास सुरू करायचो. सकाळी 6 ते 10 वाजेपर्यंत आमचा म्हणजे टॉपिक ठरलेले असायचे मराठी. मग 11 नंतर आम्ही जेवण करायचो अर्धा पाऊण तास, ब्रेक थोडा. नंतर परत सुरू कंटिन्यू आम्ही डिस्कशन करायचो. सेल्फ स्टडी करायचो कमी, पण आमचा सेल्फ स्टडीमध्ये जास्त अभ्यास नव्हता होत. आम्ही दोघीच असायचो डिस्कशनमध्ये. डिस्कशनने आमचा चांगला अभ्यास झाला आणि मग असंच आम्ही संध्याकाळी 6 पर्यंत अभ्यास करायचो. दुपारी दुपारी झोप लागू नये म्हणून डिस्कशन करायचो. 6 पर्यंत अभ्यास करायचो. परत एक अर्धा तास ब्रेक घ्यायचो, फिरून यायचो जरा बाहेरून. मग फ्रेश झाल्यानंतर पुन्हा सुरू करून रात्री 11-12 वाजेपर्यंत अभ्यास चालू असायचा. ग्राउंडची तयारी कशा पद्धतीने केली आणि ग्राउंडचं शेड्यूल कसं असायचं? आम्ही सकाळी 4ला उठायचो पहाटे. सगळं आवरून हे 5 वाजता आम्ही सोमेश्वर कॉलेजला, काकडे कॉलेजवरती सरावासाठी जायचो ग्राउंडच्या.
तर आमचा ग्रुप होता मुलींचा. मुलं मुली एकत्र करायचो. तर मुलांनी आम्हाला सहकार्य केलं, म्हणजे मुलींनी मुलांसोबत पळावं लागेल तरच मुलींचं होऊ शकतं. फक्त मुलींनी केलं तर म्हणजे आपण कमी पडणार, किंवा मुली थोड्या फिजिकली वीक असतात. तर मुलांनी आम्हाला त्यामध्ये सपोर्ट केला ग्राउंडसाठी. त्यांनी त्यांच्यासोबत आमचं करून घेतलं. आणि ग्राउंडवर गेल्यावर आम्ही म्हणजे टाइमपास किंवा गप्पा मारतोय किंवा इकडे तिकडे फिरतोय असं अजिबात केलं नाही आम्ही. म्हणजे पूर्ण काय जे असेल 2-2.5 तास आम्ही पूर्ण लक्ष त्याच्यावर देऊन प्रामाणिकपणे मेहनत घेतली ग्राउंडसाठी. त्यातून मग आमचं ग्राउंड चांगलं झालं. ग्राउंडसाठी तुम्हाला कोणत्या सरांनी मार्गदर्शन जास्त केलं किंवा काय सांगता येईल? ग्राउंड असेल किंवा अभ्यास असेल, दोन्हीसाठी आम्हाला गणेश सावंत सरांनी भरपूर मदत केली. किंवा त्यांच्या सोबत मग आता भरती झालेली असतील काही सर, कोळपे सर असतील, त्यांनी पण सहकार्य केलं. म्हणजे डेमो घ्यायचा ग्राउंडचा, त्यातून मार्क मुलींचे मुलांचे सेपरेट मांडायचे, त्यातून नंबर काढायचे, बक्षिसं द्यायची. त्यामधून एक मोटिवेशन मिळायला लागलं की आता पहिला नंबर निघाला तर बक्षीस मिळेल. मग त्या हेतूने मुलं मुली अजून जोराने करायला लागले. काय असेल ग्राउंड अभ्यास दोन्ही. सरांनी टेस्ट घेतल्या आमच्या. दररोज रोज एक टेस्ट असायची लायब्ररीमध्ये. त्यातून प्रत्येक वेळेस नंबर काढले जायचे. त्यातून एक ऊर्जा भेटली आम्हाला आणि आम्ही केलं. आपल्यासोबत या मुलींचे वडील आहेत आणि त्यांना आपण थोडक्यात तुम्ही काय सांगाल या मुलींच्या भरतीविषयी, किंवा अभ्यास कशा पद्धतीने केला, किंवा तुम्ही घरून सपोर्ट कसा केला? नमस्कार, मी आरती पूजा यांचे वडील विजय लिंबरकर. मी सदोबाच्या गावचा पोलीस पाटील आहे. तसं बघितलं तर ह्या दोन्ही मुली अतिशय चिकाट आणि जिद्दी स्वभावाच्या आहेत. पूजा पहिल्या अटेम्प्टमध्ये 2 पोस्ट काढल्या तिने. एक मुंबई शहर पोलीसमध्ये भरती झाली आणि कारागृहाला झाली. आणि आरतीविषयी तर काय म्हणजे विचारूच नका. फक्त एक माझी काही आर्थिक परिस्थिती नडली नाही तर आरती ही मुलगी डॉक्टर होणारी होती. पण काही गोष्टी फसल्यामुळं मी तिला हा निर्णय बदलावा लागला. तिने 2 वर्ष नीटची तयारी केली. नीटच्या तयारीत तिला थोडं अपयश आलं. पण ते खचून न जाता घरची परिस्थिती बघितली. काही वेळेस विविध संस्थांचे लोक येऊन दारात बसणे वगैरे ह्या गोष्टी सगळं बघितल्यामुळे तिने अशी जिद्द बांधली की अशी मुलगी जन्माला येणे ही भाग्याचं काम. पहिल्या प्रयत्नात 8-9 महिन्यातच तिने हे यश प्राप्त केलं. फक्त तिला जाताना आम्ही एकच सांगायचो की आरती, माझं जीवन हे तुझ्या हातात आहे. माऊली, मी जगाव का मराव हे फक्त तुम्ही दोघी ठरवणार आहे. ह्या जिद्दीतनं त्यांनी एकच जिद्द बांधली की जगू तर बापासाठी जगू, नाही तर मग त्या ग्राउंडवर जीव गेला तरी हरकत नाही. ह्या जिद्दीतनं त्यांनी माऊलीनी तर आमच्या ग्राउंडला तिला वेळ सकाळी दिलेली, दुसऱ्या दिवशी निम्म्या रात्रीची वेळ आली. 12-18 तास उपाशी राहून सुद्धा माऊली, आम्हाला म्हणजे अपेक्षाच नव्हती माऊली ग्राउंडवर क्वालिफाय होईल. पण माऊलीनी त्याही परिस्थितीत तंतोतंत ज्या मार्काला मेरिट थांबलं त्या मार्कावर माऊली आली. आणि दुसऱ्या दिवशी आरतीचेही होते. आरतीने 2 मार्क जास्त घेतले. पण मी माऊलीला एकच सांगितलं, माऊली, आरती पुढे जाता कामा नये. आणि दोघींनी एकमेकीच्या जिद्दीने मी त्यांना रोज एकच सांगायचो की ती पुढे गेली नाही पाहिजे आणि हिला सांगायचो ती पुढे गेली नाही पाहिजे. दोघींची एवढी कॉम्पिटिशन लागली. कोणत्याही टेस्टमध्ये एकीला 92 पडली की एकीला 93, पण ज्या दिवशी जिला 93 आहे त्या दिवशी दुसरी 94 वर जायची. अशा पद्धतीने कॉम्पिटिशन करावं तर कशाचं करावं ही ह्या दोघींकडून शिकावं. त्यांनी मार्काचं कॉम्पिटिशन केलं आणि ते कॉम्पिटिशन आम्हाला फायद्याला आलं आणि त्यातनं आम्ही आता पूर्ण बाहेर निघलोय आणि दोघेही यशस्वी झाल्या. दोघींना माझ्याकडून हार्दिक शुभेच्छा आणि गावाचा आशीर्वाद. आमचे मामा आहेत, गीते कंपनीचे सुद्धा आम्हाला भरपूर सहकार्य असतं. पूजा ज्यावेळेस जिल्ह्यात पहिले आली त्यावेळेस संदीप भाऊंनी बोलवून तिचा सत्कार करून, ज्या काळात आम्हाला 200-500 रुपयाचा बूट मिळत नव्हता त्यावेळेस त्यांनी 2,500-3,000 हजाराचा बूट घेऊन दिला स्पाईकचा. आम्हाला त्यावेळेस कळलं की बूट इतक्या प्रकारचे असतात. आणि वेळोवेळी सिद्धू भाऊ बी विचारायचे, काय जरी लागलं पाटील सांगा. आमचे मामा दोन्ही एक अधिकारी आहेत, मामांचे चिरंजीव, ते सुदर्शन होळकर PSI होऊन रिटायर झाले. त्यांनी आम्हाला वेळोवेळी काही जरी अडचण आली आम्हाला तुम्ही हाक मारा, कुठल्याही क्षणी आम्ही तयार आहोत ह्या यातून. आणि सगळे चुलते असतील, सगळ्या गावाचं सहकार्य झालं, सगळ्यांनी सहकार्य केलं. सगळ्यांच्या सहकार्याचं ही यश आहे. मी धनश्री विजय लिंबरकर.
मी पोरींनी जे स्वतःच्या कष्टाने केलं त्याला आम्ही फक्त सपोर्ट केला. त्यांनी चिकाटी आणि जिद्दीनं परिश्रम कष्ट घेतले एवढंच मी सांगेन त्यांच्याविषयी. माझं नाव सुनीता लिंबरकर. मी पूजा आरतीची मम्मी आहे. की पोरींनी लय हे केलं आणि पोरींनी ह्याच्यावर थांबू नये, पोरींनी ह्याच्या बी उंच पदवी घ्यावी एवढंच मला आशीर्वाद देऊ वाटतं. थँक्यू.